जय गजानन, जयच संस्कृत. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. भारतीय संस्कृतीची शिक्षणाची जी कल्पना आहे ना, ती कथात्मक स्वरूपामध्ये आहे. म्हणजे कथा सांगायच्या, गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण. कशासाठी? एक फार महत्वाचा सिद्धांत त्याच्या मागे, मानसशास्त्रीय भूमिका त्याच्या मागे आहे की कथांना स्मरणशीलता असते, कथा लक्षात राहतात. म्हणजे मागच्या वर्षी धडा कोणता वाचला होता हे कदाचित आठवणार नाही, कविता कोणती वाचली होती हे कदाचित आठवणार नाही, पण कित्येक वर्षापूर्वी ऐकलेली गोष्ट मात्र आठवते. आणि मग एकदा ती गोष्ट आठवली ना की पुढं वयानुसार त्याच्या माध्यमातून जो सांगितलेला सिद्धांत असतो तो पण लक्षात राहतो. जे उपदेश करायचा आहे, जो उपदेश आपल्याला मांडायचा आहे तो नेमकेपणाने लक्षात राहतो. ही भूमिका कथांच्या मागे आहे आणि म्हणून कथांच्या माध्यमातून शिक्षण ही भारताची पद्धती आहे. एक कथा सहज आठवली जी आजच्या अन्योक्तीशी संलग्नित अशा प्रकारची आहे म्हणून मुद्दाम सांगतो. एक गाव होतं, त्या गावामध्ये एक साधू महाराज राहायचे, सगळ्यांचे लाडके होते, सगळ्यांच्या आदराचं स्थान होते. गावकऱ्यांनी एकदा ठरवलं तीर्थयात्रेला जायचं. सगळ्यांनी साधू महाराजांनी गळ घातली की आपणही सोबत चला. यांची काही इच्छा नव्हती पण लोक फारच मागं लागले. आता शेवटी लोक आग्रहाचा विषय म्हटल्यानंतर नाईलाज झाला. त्यांनी सांगितलं 2 अटी असतील. म्हणे सांगा, जे म्हणाल ते मान्य. म्हणे पहिली अट, संपूर्ण प्रवासामध्ये माझं मौन व्रत असेल. लोकांनी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, आम्हाला काही अडचण नाही, नका काही तुम्ही बोलू. म्हणजे दुसरी अट, माझ्यासाठी 2 सीट असतील. लोकांना म्हणून आश्चर्य वाटलं, साधू महाराज ते एकटेच आहे, यांच्या जवळपासही कोणी नाही, यांचा कोणी शिष्य सुद्धा नाही, मग 2 सीट कशा करता? पण म्हणाले जाऊ द्या, काय बिघडतंय, येतायत आपल्यासोबत या आनंदामध्ये. लोकांनी तेही मान्य केलं. अगदी यात्रेचा दिवस येऊन पोहोचला, गाडी येऊन उभी राहिली, सगळे लोक बसले. साधू महाराजांना विनंती करण्यात आली. साधू महाराज येऊन तर बसले, आपल्यासोबत एक भला मोठा भोपळा घेऊन आले. शेजारच्या सीटवर जी दुसरी सांगितली होती त्याच्यावर तो भोपळा ठेवला. प्रवास सुरू झाला. ज्या ज्या क्षेत्रावर जायचे, ज्या ज्या तीर्थावर जायचे, कुंडावर जायचे, आपल्यासोबत भोपळा खाली घेऊन उतरायचे. मूर्ती असेल तर मूर्तीला स्पर्श करून तो भोपळा घ्यायचा, देवळात नेऊन आणायचा, देवळातल्या सगळ्या उपासनेच्या पूजनेच्या वेळा सोबत ठेवायचा. तीर्थात गेले, तीर्थात आपण स्नान करताना त्या भोपळ्यालाही बुडवायचं, कुंडात त्या भोपळ्याला बुडवायचं, मंदिराच्या प्रदक्षिणा करायच्या, सगळीकडे भोपळा सोबत. पूर्ण प्रवासभर तो भोपळा फिरला, सोबत सोबत आपल्या सीटवर असायचा. असं करत करत त्या भोपळ्याला पूर्ण प्रवासात फिरवलं. सगळी तीर्थयात्रा झाली, वापस आले आणि वापस आल्यानंतर सांगितलं म्हणजे आता एक काम करू, आपण मावंद करू. मावद असा तो सुंदर शब्द आहे. खरं तर सांगू नये कोणाला, पण गंमत अशी आहे की मी यात्रा करून आली हे आपण सांगत सगळ्यांना फिरतो, हा जो प्रकार आहे. पण सोडून द्या त्यातला विनोद. मावंद करायचं ठरलं. मावंद याचा अर्थ लोकांना आता बोलावलं जेवणा करता, भोजनाचा सगळा बेत तयार केला. त्याच भोपळ्याची भाजी केली, जो भोपळा सगळीकडे फिरवला होता. आणि भोपळ्याची भाजी तयार झाली. भोपळ्याची भाजी जशी लोकांना वाढली, एकेकाने जेवायला सुरुवात केली. आणि ज्यानी ज्यानी पहिला घास घेतला, अक्षरशः घास फुकायची वेळ आली. कारण भोपळा कमालीचा कडू होता. अत्यंत कडू असणारे त्या भोपळ्याची भाजी कोणीच खाऊ शकलं नाही. लोकांना मोठं विचित्र वाटलं. लोक म्हणाले काय महाराज तुम्ही एवढ्या कडू भोपळ्याची भाजी केली? अरे म्हणे मला कुठं माहिती होता कडू होता? आपण तर एवढ्या क्षेत्राला फिरवला, आपण तर एवढ्या तीर्थांवर नेऊन आणला, आपण तर एवढ्या कुंड्यांमध्ये भिजवून आणला, आता त्याचा कडूपणा जायला काय हरकत आहे का? साधू महाराजांच्या या वाक्यानंतर लोकांचे डोळे उघडले की अरे तीर्थयात्रा नुसती बाहेरून करून उपयोग नसतो, आतून जर कडूपणा असेल तर तो बाहेरच्या यात्रेने जाणार नाही. हा जो सिद्धांत त्यांना सांगायचा आहे ना, महाराजांनी भोपळ्याच्या निमित्ताने सहज सांगितला. आणि मग या अनेक भोपळ्यामध्ये म्हणजे जे सोबत फिरणारे होते त्यांच्या भोपळ्यामध्ये शिरलं की अरे नाही, तीर्थयात्रा भली महत्वाची आहे पण नुसती तीर्थयात्रा करून उपयोग नाही. आतून जर सद्गुणांची जोड मिळणार नसेल, त्या तीर्थयात्रेनंतर जर आपल्यातला कडूपणा जाणार नसेल, आपल्यातले अवगुण दूर होणार नसतील, तर मग उपयोग काय त्या तीर्थयात्रेचा? हे जे त्यांना सांगायचं आहे. कारण केवळ प्रवास म्हणून नाही झालं पाहिजे. आजच्या भाषेत बोलायचं तर
ट्रिप म्हणून नाही झाली पाहिजे, यात्रा असली पाहिजे. हा जो भाव त्यांना सांगायचा होता, महाराजांचा तो भाव नेमकेपणाने पोहोचला आणि कथेच्या माध्यमातून हा सिद्धांत व्यवस्थित पोहोचत असतो. म्हणून कथा सांगणे ही तुमच्या माझ्या संस्कृतीने स्वीकारलेली पद्धती आहे. आणि मग त्यातून त्यांना सांगायचंय की जर तुमच्या आतमध्ये सद्गुण नसतील तर बाहेरच्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होत नाही, उलट तुम्हाला त्याचा त्रासच होतो. आणि त्रास तुम्हालाच होतो असं नाही तर तुमच्यामुळे इतरांना सुद्धा होऊ शकतो. हा जो सिद्धांत सांगायचा आहे तो या अन्योक्तीच्या मध्ये मुसलान्योक्ती आपल्या समोर आहे. मुसळाला उद्देशून कवींनी काव्य केलेलं आहे. एक एक शब्द समजून घेतला की आपल्याला मजा त्यातली लक्षात येईल. जगती विदितम एतत् काष्ठम एवासी नूनम. एक एक शब्द फोडून आपण मुद्दाम वापरला. जगती या जगामध्ये, विदित म्हणजे सगळ्यांना माहिती असलेलं, सर्वश्रुत असलेलं, सगळ्यांना सहज कळू शकणारं. एतद काय माहिती आहे सगळ्यांना, एतद म्हणजे हे म्हणजे काय, काष्ठम एव आसी नूनम, तू निव्वळ लाकूड आहेस. मुसळ कशापासून तयार केलं झालं, लाकडापासून. तू नुसता लाकूड आहे. पण या नुसता लाकूड या वाक्याचा अर्थ व्यवस्थित पुन्हा समजून घ्या. लाकूड जे असतं ना ते कडक झालेलं असतं. एक मित्र होता आमचा, तो सहज बोलताना बोलला होता, ते प्रसंग मला सहज आठवला म्हणून आपल्या समोर सांगतो. तो म्हणाला मी आयुष्यात कोणाच्या समोर वाकलो नाही, कधी कोणाला नमस्कार केला नाही. मी त्याला गमतीने सांगितलं, म्हटलं बिलकुल बरोबर आहे तुझं, कारण नम्रता त्यांच्याच ठिकाणी असते जे सजीव असतात. आखडण हा मुडद्याचा विषय असतो. मुर्दा कडक झालेला असतो, आखडलेला असतो. लक्षात घ्या, आखडण नसली पाहिजे, अहंकार नसला पाहिजे, ताठरता नावाची गोष्ट नसली पाहिजे. माणसाच्या ठिकाणी विनम्रता असली पाहिजे. विनम्रता ही सद्गुणांनी येते. इथं काष्ठमेवासी नूनम याच्यामध्ये तू कडकच्या कडक आहेस हा भाव त्याच्यात गृहीत आहे. तुझ्या ठिकाणी कुठलीच नम्रता नाही हा भाव त्याच्यामध्ये गृहीत आहे. वाळलेला आहेस, सुकलेला आहेस, कारण लाकूड तसंच वापरायचंय. ओल्या लाकडाचा उपयोग नाहीये. सुकलेलं कडक लाकूड तेच मुसळासाठी वापरलंय. आणि त्याच गोष्टीला जे वापरण्यासाठी सद्गुण असेल कदाचित, पण त्याच गोष्टीला दुर्गुण म्हणून सांगतात की अरे आतून शुष्क असलेला आहेस तू, आतून कडक असलेला आहेस, ताठरता घेतलेला, अहंकारी, अहमन्य एखादा दुर्दैवी जीव असावा तसा तू आहेस असं त्यांना सुचवायचंय. निव्वळ तेवढंच नाही सुचवलं, आणखीन गोष्टी म्हणतात. तदपिच किल सत्यम कानने वर्धितोसी. कानन शब्दाचा अर्थ आहे जंगल, सगळ्यांना माहिती आहे. तदपिच त्यातही म्हणजे आधीच तू लाकूड, त्यातही कडक, त्यात पुन्हा पुढची गोष्ट, म्हणून तदपिच किल सत्यम, हे सत्य आहे, हे खरं आहे. काय, कानने वर्धितोसी, तू जंगलात वाढलेला आहेस. आता हे जंगलात वाढलेला याचा अर्थ लाकूड जंगलातच वाढणार आहे, कारण हे जे कडक लाकडं पाहिजेत ते काही कोणी घराजवळ लावत नाहीत. त्या लाकडाचं तयार केलेलं मुसळ नाहीये, जंगलातलं आणलेलं अत्यंत टणक लाकूड त्याचं मुसळ तयार केलं. याचा अर्थ तू जंगलात वाढला. पण जंगलात वाढला या शब्दामध्ये किती वेगवेगळ्या छटा आहेत ते लक्षात घ्या, किती वेगवेगळे अर्थ आहेत. याचा अर्थ तू जंगली आहेस, याचा अर्थ तू रानटी आहेस, याचा अर्थ तू असंस्कृत आहेस. किती अर्थ आहेत वेगवेगळे लक्षात घ्या. जंगली या शब्दाचा अर्थ केवळ एक जागा या अर्थाने नाही वापरलं, तू जंगलातच वाढलाय याचा अर्थ मानवी संस्कृतीचा स्पर्शच तू झालेला नाहीये, मानवी सभ्यतेचे संस्कार तुझ्यावर झालेले नाहीयेत. हे सगळे अर्थ जे आहेत ना ते लावायचे. आणि मग असा जो असेल तो मुसळ, कारण आपण ते वारंवार पाहतोय. अन्योक्ती आपल्यासाठी आहे, तुमच्या माझ्यासाठी सारख्या माणसांसाठी आहे. आपल्यातले जे या गुणधर्मांनी किंवा अवगुणांनी युक्त असतील त्यांना केलेला उपदेश आहे, त्यांच्याबद्दलचं वर्णन आहे. मग हे समजून घेताना त्याला जे जे म्हटलं ना ते स्वतःला लावा की मी केवळ काष्ठ आहे का, मी केवळ लाकूड आहे का, याचा अर्थ मी केवळ ताठ आहे का, माझ्यामध्ये कुठल्याच प्रकारची विनम्रता नाही आहे का, मी रानटी आहे का, जंगली आहे का. कारण जंगली शब्दामध्ये ते जे सगळे अर्थ आपण पाहिले, संस्कार रहित असणे, दुसरी गोष्ट समोरच्याच्या दुःखाशी देणे घेणं नसणे. कारण जंगलामध्ये माणूस फक्त स्वतःचा विचार करतो. कुठलाही पशु पक्षी हिंस्र प्राणी जे आहेत ते समोरच्याचा जीव घेतात. ठीक आहे, निसर्गाने त्यांना ते दिलेली पद्धती असेल, पण त्यामध्ये समोरच्याचं किती नुकसान आहे. आणि जेव्हा एखाद्या प्राण्याला भक्षण केल्या जातं तेव्हा तो एकटा प्राणी नसतो मरत, त्या प्राण्याच्या
भरोशावर असणारे पुढचे जीव, समजा एखादी माता मारल्या गेली, तिचे जे पिल्ल आहेत ना ते बिचारे नुसतेच मरायचे, ती जी परिस्थिती आहे. पण या कुठल्याही गोष्टीचा विचार तो हिंसा करणारा प्राणी करत नाही. त्याला रानटी म्हटलंय की आपल्या वागण्यामुळे समोरच्याला काय त्रास होईल आणि त्याच्या माध्यमातून इतरांना कोणता त्रास होऊ शकेल याचा विचार न करता वागणारा, या अर्थाने रानटी शब्द वापरलाय. या अर्थाने कानन शब्द त्यांनी मुद्दाम वापरला. तर तिथे सामान्य माणसाच्या भावभावनांचा विचार नाही, कारण जंगलात कोणी माणसंच नाहीये, निर्मनुष्य अवस्था आहे. आणि निर्मनुष्य याचा अर्थ विकास नाही झालेला. पशूंच्या ठिकाणी सुद्धा आहार निद्रा भयमैथून चालणार आहे, पण त्याच्या पलीकडची जी गोष्ट आहे इतरांचा विचार करणे, सहनशीलता, एकमेकांच्या सोबतची संवेदनशीलता, ही गोष्ट नसणे हा त्या काननवर्धित ओसी याचा अर्थ आहे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे जंगलात तू वाढलेला आहे. आणि का असं म्हणतोय, त्या कवीने त्याचं उत्तर दिलं, कारण नव कुवलय नेत्री, नव म्हणजे नवीनच, कुवलय म्हणजे कमळ, नवीन उमललेल्या कमळाप्रमाणे नेत्री ज्यांचे नेत्र आहेत अशा कोण पाणी संगोत्सवेस्मिन, अशा त्या युवतींचा पाणी संग, पाणी शब्द ह्रस्व वापरलेला आहे. तो ह्रस्व वापरला की त्याचा अर्थ हात असा होतो, दीर्घ असला तर जल असा अर्थ आहे, ह्रस्व वापरला हात या अर्थाने. म्हणून काही काही शब्द व्यवस्थित लिहिले पाहिजे, जसं चक्र पाणी, शारंग पाणी, मूळ तो शारंग पाणी शब्द आहे, पण नंतर त्याचा शारंग पाणी इत्यादी हे शब्द ह्रस्व लिहिले पाहिजे. कारण शारंग पाणी याचा अर्थ ज्याच्या हातामध्ये शारंग नावाचं धनुष्य आहे, भगवान विष्णूंचं वर्णन आहे ते. चक्र पाणी, ज्यांच्या हातामध्ये चक्र आहे ते चक्र पाणी. दीर्घ शब्द लिहिला तर ज्यांचं चक्र पाण्यात गेलं असा विचित्र अर्थ निर्माण होईल, तसा अर्थ नाहीये. ह्रस्व दीर्घांना सुद्धा वेगळे अर्थ तुमच्या माझ्या संस्कृत भाषेत आहेत. या निमित्ताने त्याचंही चिंतन आपल्या समोर. पाणी संघ, त्या पाणीचा संघ, आणि पाणी संघाचा शब्द आपल्याकडे पाणी ग्रहण या अर्थाने समजून घेता येतो. त्या तरुणींनी हातात तुला घेतलेलं आहे याचा अर्थ त्या तरुणींचा संघ. तरुणी कशा करता म्हटलं, वास्तविक मुसळाचा उपयोग सामान्यतः स्त्रियांनी करायचा, पण फार लहान मुलींना ते उचलत नाही, आणि फार म्हाताऱ्या स्त्रियांना कुठल्या इतकी ताकद नाही, म्हणजे घेणार कोण तर सामान्यतः तरुणीच घेणार. त्याच्यामुळे सतत तुला तरुणींचा संघ लाभतोय हा अर्थ त्याच्यातला वापरायचा आहे. तेवढाच भाव समजून घ्यायचा. आणि मग तो भाव समजून घेतल्यानंतर सांगतात की अशा प्रकारच्या नव कुवलय नेत्री, एखाद्या कमळाप्रमाणे सुंदर ज्यांचे नेत्र आहेत अशा तरुणींनी तुला हातामध्ये घेतलेला आहे. त्यांच्या पाणी संघाचा, त्यांच्या हस्तस्पर्शाच्या संघाचा उत्सव तुला नेहमी होतोय. कारण त्यांच्यासारख्याचा हस्तस्पर्श होणे, त्यांचा संघ मिळणे हा जणू काही उत्सव आहे. अशा अर्थाने ते म्हणतायत की असा मस्त तरुणींच्या संगतीत राहतो, पण असा राहिल्यानंतर सुद्धा अवस्था कशी आहे तुझी, मुसल किसल येते तत्क्षणान न जातम. कारण अशा तरुणींचा हस्तस्पर्श झाला असताना, तर जर तू जिवंत असतास ना, जर तू असा लाकडी नसतास ना, जर तू असा जंगली नसतास ना, तर तुझ्यावर किसलय म्हणजे जणू काही रोमांच फुटले असते. वास्तविक त्या तरुणीचा हस्तस्पर्श झाला तर एखाद्या तरुणाला झाला तर त्याच्या अंगावर रोमांच उठतील की नाही, तुझ्या अंगावर उठत नाहीत. का? कारण तू मुळातलं लाकडीच आहेस. आता लक्षात घ्या, हे जेव्हा सांगायचं वर्णन असतं, तुम्हाला मुसळाला कसे काय किसलय फुटतील, पालवी फुटणे या अर्थाने म्हटलंय त्यांनी. आपण मानवी सुशोभात रोमांचाचा विषय केला, पालवी कशी काय फुटेल, त्याला पालवी फुटूच शकत नाही. पण त्याला पालवी फुटत नाही हे कवींना माहिती आहे. कवींना त्या निमित्ताने सांगायचंय की निव्वळ आजूबाजूची परिस्थिती सुंदर म्हणजे सुंदरींच्या संघासारखी अप्रतिम असली तरी तुम्ही जर आतून शुष्क असाल, तुम्ही जर आतून कोरडे असाल, तुम्ही जर आतून नीरस असाल, तुम्ही जर आतून कडक अशा प्रकारचे असाल, तर तुमच्यावर काही परिणाम होत नाही हे त्यांना सांगायचंय. जीवनामध्ये परिस्थिती किती विपरीत असली तरी मनस्थिती जर सुंदर असेल तर माणसाचं जीवन अप्रतिम होऊ शकतं. आणि कितीही चांगली परिस्थिती असली तरी मनस्थिती जर धड नसेल तर माणसाचा विनाश निश्चित असतो. म्हणून आपल्याकडे पुराणकारांनी वेगवेगळ्या कथा याच निमित्ताने सांगितलेल्या आहेत की सगळी संपन्नता रावणाच्या जवळ होती, पण रावणाचा विनाश झाला आणि काहीही जवळ नव्हतं.
अशी अवस्था महाराज सुदाम्यांची होती. पण सुदामा आपल्या सगळ्यांसाठी आदराला पात्र ठरतात, कारण परिस्थितीवर नाही, मनस्थितीवर जीवन अवलंबून असतं. आणि म्हणून असा जो आतून कोरडा असतो ना, त्याला काहीच उपयोग होत नाही. किती चांगली परिस्थिती मिळाली, अगदी सुंदरींचा स्पर्श मिळाला, तरी तो फुलत नाही. यातून त्याला तो भाव सांगायचा आहे. आणि महत्वाचं त्याच्यापुरतं नाहीये, पुढची गोष्ट वाईट आहे. कोणती? त्या मुसळाचा उपयोग फक्त इतरांना कांडण्यासाठीच होतो, त्याचा दुसरा उपयोगच नाही. एकतर मारामारीच्या वेळा वापरल्या जाईल, नाहीतर धान्य इत्यादी काही असलं तरी, फळं इत्यादी असले तरी कांडण्यासाठी उपयोग होईल. म्हणजे अशा व्यक्तीचं जीवन स्वतःचं तर वाईट असतंच, इतरांना आघात देण्यापुरतंच असतं. असाही एक सुंदर अर्थ अन्योक्तीच्या निमित्ताने अन्योक्तिकार आपल्या समोर ठेवतायत. एक सुंदर अन्योक्ती, मुसलान्योक्ती. पुढच्या भागात आणखीन एक अन्योक्ती. तोपर्यंत जयतु संस्कृतम.